नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमचं आयुष्य बदलूनच जाईल. श्रावण महिना सुरू व्हायला फक्त 7च दिवस बाकी आहेत आणि या महिन्याचं महत्त्व ज्यांनी ओळखलं त्यांचं नशीबच उजळलं. एका छोट्याशा गावात एक साधा, गरीब पण मनाने खूप भक्तिभाव असलेला तरुण राहायचा. त्याचं नाव होतं विराज. ना मोठं घर ना पैसा, पण मनात फक्त एकच भावना होती. श्रावण महिना म्हणजे प्रभू शंकराचं घरात स्वागत. श्रावण आला की तो दररोज उपवास करायचा, शंकराला बेलपत्र अर्पण करायचा आणि गावातल्या मंदिरात साफसफाई करायचा. लोक त्याच्यावर हसायचे, पोटाला अन्न नाही आणि उपवास करतोस असं म्हणायचे. पण विराज फक्त हसायचा आणि म्हणायचा, हे कर्म माझं आहे, देव बघतोय, त्याची कृपा वेळ आली की होईलच. अचानक एक वर्ष श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी गावात एक मोठा व्यापारी आला. त्याच्या पत्नीला एकही औषधानं बरं न झालेला आजार होता. कोणीच उपाय सांगू शकत नव्हतं. तेव्हा कोणीतरी सांगितलं, इथे एक विराज नावाचा मुलगा आहे. श्रावणात खूप भक्तीने सेवा करतो. त्याचं पाणी, त्याचं बेलपत्र घ्या. व्यापाऱ्याने तसं केलं. विराजने दिलेलं गंगाजल आणि बेलपत्र त्या स्त्रीला दिलं आणि काही तासात तिची तब्येत ठणठणीत बरी झाली. डॉक्टरही चकित झाले. त्या दिवशीपासून गावातले सगळे लोक विराजचे पाय धरू लागले. जो हसत होता तो आता नम्र झाला. व्यापाऱ्याने विराजला मोठं काम दिलं आणि तो श्रीमंतही झाला. पण विराज म्हणाला, हे माझं नाही, हे सगळं श्रावण महिना आणि भोलेनाथाची कृपा आहे. श्रावण म्हणजे केवळ उपवास नव्हे, तो एक आध्यात्मिक प्रवास आहे. श्रद्धा असेल, निस्वार्थ सेवा असेल तर देव काहीही अशक्य ठेवत नाही. तुमचं आयुष्यही बदलू शकतं. या श्रावण महिन्यात एक वेळ नक्की शिवभक्त व्हा. जर ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं आयुष्य जरी अंधारात असेल तरी ही श्रावणातील एक ज्योत आहे जी तुमच्या जीवनाला प्रकाशामागून करू शकते. एक वेळेस मनापासून हर हर महादेव म्हणा आणि बघा तुमच्या जीवनात काहीतरी बदलते का ते. भक्ती करा, सेवा करा आणि विश्वास ठेवा. शिवकृपा नेहमी तुमच्या पाठीशी असेल. ही कथा तुम्हाला काहीतरी शिकवून गेली असेल तर एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि आपल्या भक्तिमय कुटुंबात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय प्रेरणादायी कथेने. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय.